કોણે કોણે દીઠેલા
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम 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 गणानन्तवा गणपतिज्ञो हवामहे प्रियानन्तवा प्रियपतिज्ञो हवामहे निधिनान्तवा निधिपतिज्ञो हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधमा सहस्रशिरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः सभौमिको सर्वतस्मृत्वा त्यतिष्ठदशाङ्गुलम् पुरुष एवेदज्ञो सर्वं यद्भूतं यश्च भाव्यम् भूतामृतत्वसि येषाणो जदन्नेन तिरोहति एतावानसि महिमात्तो ध्यायाश्च पुरुषः पादोऽसि यद्विश्वा भूता नित्रिपादसि मृतान् देवी त्रिपादोर्ध्व उदयितपुरुषः पादोऽसि येह भवत पुनः ततो भगवान् व्यकरा मत्स्यासन न सने अभि ततोभिराडजायतभिराजो अधिपुरुषः सजातो अतियार्चियात पश्चात् भूमिमथो पुरः तस्माद्यज्ञात् सर्वभूताः संहृतं बृहदाज्यम् पशुस्ताश्चक्रे वायभिया नारण्य ग्राम्याश्च जे तस्माद्यज्ञात् सर्वभूतानि च सामानि जगनीरे छान्दाग्नोषि जगनीरे तस्माद्यजुस्तस्मादजायत तस्मादस्वा अजायन्ताजे के चोभयाद्दतः गावो जगनीरे तस्मात् अजाभयः तान् जगनाम्बरेहि परोक्षन् पुरुषं जातमगरितः तेन देवा अयजन्त साधिया रेखायश्च जे जत्पुरुषं यददुः कतिदाभ्यकल्पयन् मोकाङ्गेमसियासीत् किं बाहु किमोरोपाद उच्यते
ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहो राजन्यः कृतः होरोत्तादस्या चतवैश्याः पद्भ्याङ्घोषोदरो अजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षगो शीर्षणोर्द्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन् जत्पुरुषेण हविषा देवा जग्नमतन्वत वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीक्म इदमः शरद्धवेः सप्तास्यासन्नपरिधय स्त्रीः सप्तसमेधः कृताः देवा जग्जगनन्तन्वाना अवदनान् पुरुषम् असोमा जगने न जगनामाया जन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्या सन्नः देहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. भक्तांचं आजचा या कार्यक्रमाचे संयोजक स्वर्गीय हरिभाई पटेल यांचे सुपुत्र जगदीशभाई आणि संदीपभाई तसंच श्रीमती मीराबेन हरी पटेल या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित सगळ्या भाविकांचं मनपूर्वक स्वागत. आपण सुरुवातीलाच या व्यासपीठाला वंदन करूया आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे कथा प्रवक्ते परमपूज्य जिग्नेशदादा यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित केलं जातं आहे. कथेचे संयोजक श्री जगदीशभाई संदीपभाई आणि त्यांचा परिवार, या परिवाराच्या वतीने परमपूज्य जिग्नेशदादा यांचं शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करूया. आपण सगळे टाळ्या वाजवून त्याचं कारण होतं आणि म्हणून उपजीविका भागवण्यासाठी एक विनंती सूचना आहे आपल्या सगळ्यांना. मागे बसलेले भाविक मधली जागा न सोडता कंटिन्यू बसतील. आपल्या सगळ्यांना अत्यंत नम्र विनंती आहे, आपल्या सगळ्यांना या व्यासपीठावरून आवाहन करतो की मधली जी जागा आहे ती मधली जागा अशी रिकामी न सोडता कंटिन्यू बसा, जेणेकरून नंतर येणाऱ्या भाविकांना जागा उपलब्ध होईल. तर केवळ माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण घेऊन भागणार नव्हतं आणि म्हणूनच ती उपजीविकेचं साधन ठरावं यासाठी तांत्रिक शिक्षण ITI पर्यंतचं घेतलं आणि नोकरीच्या निमित्ताने सुरत येथे वास्तव्य केलं. सुरत येथे असताना हळूहळू श्रमाला चकाकी येऊ लागली, हलाखीची परिस्थिती बदलली आणि सुरत येथे आणि सचिन GIDCमध्ये स्वतःचा एक इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड बनवण्याची फॅक्टरी आणि सर्व इलेक्ट्रिक साहित्य जिथे उपलब्ध होईल अशा प्रकारचं साई श्रद्धा नावाचं एक भव्य दालन उभं केलं. या नावाने तिथे शोरूम आजही कार्यरत आहे. वडील स्वर्गीय हरिगोविंद पाटील हयात असताना आपल्या घरी भागवत कथा आयोजित करावी अशा प्रकारचा त्यांचा मानस होता, तो त्यांनी बोलून दाखवला होता. आणि त्याकरिता त्यांनी त्यावेळी आपल्या परिसरातल्या स्थानिक भागवताचार्यांना कथेच्या आयोजनासाठी आमंत्रणही दिलं होतं. दुर्दैवाने स्वर्गीय हरिभाई पाटील यांचं आकस्मिक निधन झालं आणि भागवत कथेचा कुटुंबियांचा जो मानस होता तो अपूर्ण राहिला. तो पूर्ण करण्यासाठी गंगा भागीरथी मीराबेन पटेल यांना या भागवत कथा पूर्णत्वाचा विचार पुन्हा एकदा मनात आला आणि मध्येच एक दुर्दैवाची पुन्हा बातमी आली. ती म्हणजे मीराबेन यांना
3rd स्टेज कॅन्सरचं निदान झालं, पण त्याच्याशी झुंजत राहिल्या आणि समर्थपणे आजही उभ्या आहेत. अशा परिस्थितीत कथेची इच्छापूर्ती व्हावी आणि म्हणूनच कुटुंबाने मनाशी निश्चय केला की वडिलांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी परिसरामध्ये ज्यांना मोठं नाव करता येईल, आजपर्यंत जे मोठ्या नावाने प्रसिद्ध आहेत, अशा प्रकारचे भव्य दिव्य अशा वक्ते आणून कार्यक्रम आयोजित करावा. ती खऱ्या अर्थाने वडिलांसाठी स्वप्नपूर्ती होईल आणि तीच खरी वडिलांसाठी श्रद्धांजली ठरेल. आणि या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम त्यांचा वडिलांचा स्वप्नपूर्तीचा ठरतो आहे. त्याकरिता कथावक्ता निवडावा म्हणून कुटुंबियांनी परमपूज्य जिग्नेशदादांचा भागवत कथेचा कार्यक्रम लक्ष या चॅनलवर ऐकला आणि तिथूनच प्रेरणा मिळाली. त्याच दिवशी निश्चय केला की आपणही जिग्नेशदादांचा मुखारविंदातून प्रकाश आणि परिसरातल्या भक्तगणांना भागवत कथेचा श्रवणाचा लाभ द्यावा. त्या दृष्टीने आज या कथेला इथे सुरुवात होते झालेली आहे. म्हणून ज्यांनी आयोजित केला हा कार्यक्रम त्या संयोजकांना, प्रकाश आणि पंचक्रोशीतल्या भाविक भक्त उपस्थितांच्या वतीने आम्ही कथा श्रवणाचा लाभ आम्हाला मिळवून दिल्याबद्दल जगदीशभाई आणि परिवार आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की तुमच्यामुळे आम्हा या सगळ्याच उपस्थितांना कथाश्रवणाचा लाभ मिळाला. आपल्यापुढे आजचा या भागवत कथेचा हेतू स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे प्रकाशा ही पावन आणि पवित्र भूमी मानली गेलेली आहे. तापी गोमाई आणि गुप्त पुलिंदा या त्रिवेणी संगमावर वसलेलं हे गाव संपूर्ण देशात या गावाची ओळख प्रतिकाशी म्हणून ओळखली जाते आणि ते खरं आहे. हा परिसर अनेक देवदेवतांचा मंदिरांनी पवित्र आणि पावन अशा प्रकारचा आहे. परिसरात आणि परिसराचा बाहेर गावाचा चोहोबाजूंनी जवळजवळ 20 शिवालय आणि 20 हनुमंतरायाची मंदिरं यासह आजच्या घडीला जवळपास 111पेक्षा अधिक मंदिरं आहेत. या तीर्थक्षळी विविध संप्रदाय, विविध पंथाचा, अनेक लहान मोठ्या साधू संतांचा, कथाकारांचं पदस्पर्श लाभला. अनेकांनी भागवत कथेतून ज्ञानामृत पाजलं. येथील केदारेश्वर मंदिरात परमपूज्य ब्रह्मलीन संत श्री दगाजी बापू यांनी अखंड रामधून सुरू केली. 1983 पासून आजपर्यंत असणारी अखंड रामधून अजूनही नित्य सुरूच आहे, याचा सार्थ अभिमान आम्हा प्रकाशवासियांना आहे. भागवत कथेचा निमित्ताने कथाश्रवणाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. परिसरात झालेल्या विविध कथा प्रामुख्याने स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, भागवताचार्य परमपूज्य डोंगरेजी महाराज, रामायण कथाकार परमपूज्य मोरारी बापूजी, तसंच करवीरपीठ शंकराचार्य यांचाही पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. स्वामी विद्यानंद सरस्वती, परमपूज्य रामभद्राचार्य, परमपूज्य आसारामजी बापू, स्वामी समर्थ संप्रदायाचे अण्णासाहेबजी मोरे, 1008 महामंडलेश्वर आत्मानंद पुरीजी महाराज, जैन संप्रदायाचे आचार्य महाप्रज्ञजी, शिवपुराण कथेचे प्रवक्ते परमपूज्य गिरी बापूजी, तसंच दर 12 वर्षांनी सादर होणारा सिंहस्थ पर्वणी उत्सव जो उज्जैन, नाशिक आणि प्रकाश या ठिकाणी एकाच वेळी होत असतो. या पर्वणी काळात शृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांनीही या परिसराला भेट दिली आणि या परिसराला अधिक पवित्र आणि पावन केलं. तसंच ब्रह्मलीन दगाजी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर परमपूज्य रामानंदपुरीजी तथा रामचैतन्य बापू यांचाही कथेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. ही जी नावं घेतली यावरून आपल्याला या परिसरामध्ये किती मोठ्या साधू संतांचा पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्याचबरोबर इथे असलेल्या मंदिरांची एकूण संख्या पाहिली तर ही पवित्र भूमी आपल्याही लक्षात येते. तसंच आज इथे जी भागवत कथा सुरू झाली याचाच बरोबर केदारेश्वर येथे सुद्धा 1008 परमपूज्य कणकेश्वरी देवीजी यांचा मुखारविंदातून रामायण कथेचं आयोजन केलं गेलं आहे. तसंच संगमेश्वर परिसराचा कायापालट करण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मदत करून महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम पुणे येथील परमपूज्य मुळेदादा यांनी केलं आहे. त्यांचंही योगदान विसरता येणार नाही. हा झाला प्रकाश आणि परिसराचा पौराणिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचा इतिहास. आताच कथेच्या संदर्भामध्ये
जे कथाप्रवक्ता आहे त्यांचा परिचय करून देण्यात आलेला आहेच, पुन्हा परिचय करून द्यायची गरज तशी नाही आहे. पण जिग्नेशदादा यांचं मूळ गाव केरिया चाड, तालुका जिल्हा अमरेली, हल्ली मुक्काम सुरत. आतापर्यंत देशविदेशात 102 कथा झाल्या आणि आजची ही सुरुवात 103वी आहे. त्यानिमित्ताने या दादांचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात एकदा पुन्हा स्वागत करूया आणि यापुढचा कार्यक्रम यापुढे दादांच्या सोबत असणारा त्यांचा जो काही वाद्यवृंद आहे, या वाद्यवृंदाची मी ओळख करून देतो. फक्त यामध्ये गिरीश जोशीजी गायक म्हणून काम करतील, जयरामभाई रावळ गायक म्हणून काम करतील, हेमंतभाई टांग कीबोर्ड वादक असतील, अश्विनभाई तरैया पॅडवादक असतील, दर्शनभाई सरवैया तबल्याची साथ देतील, हेमंतभाई साधू व्हायोलिन वादक, दीपलभाई मेहता बासुरी वादक, प्रहरभाई दवे सितार वादक. सगळ्यांचं प्रकाशा आणि परिसरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. હવે પછી કથાની શરૂઆત થાય છે. દાદાશ્રી કથાની શરૂઆત કરે એવી વિનંતી.
स्वस्ति श्री गणेशाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वंशे नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफला धरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुर्कृपा आइए हनुमन्त विराजिए कथा कहूँ मति अनुसार
प्रेम सहित गादी धरऊ पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार। बोलिए श्री भागवत भगवान की जय। हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण
ગાઈએ. रामचंद्र भगवान की उमापति महादेव की पवन सुत हनुमान जी महाराज की सदगुरु भगवान की
प्रेम से बोलो नमः पार्वती पतये। हर हर महादेव। આજના દિવસની કથાનો પ્રારંભ કરતા ભગવાનના વાંગમય સ્વરૂપ એવા ભાગવતજી મહારાજના ચરણોમાં, મારા માતા પિતા, મારા ગુરુ મહારાજ એમના ચરણોમાં, અહીં પધરેલા વડીલ માતા પિતાઓ તેમજ જીવ માત્રના હૃદય કમળમાં વિરાજમાન પરમ તત્વ દિવ્ય આત્માને વ્યાસપીઠથી મારા વંદન. આપ સૌને મારા જય શ્રી કૃષ્ણ, રાધે રાધે. सात दिवसीय श्रीमद् भागवत शुक सुधा અને આ શુક સુધાના પ્રથમ દિવસના મંગલ પ્રારંભે થોડી ભગવત ચર્ચા કરીએ, પણ એમના પહેલા પ્રાર્થનાનું એક પુષ્પ ભગવાન ઠાકોરજીના ચરણારવિંદમાં સમર્પિત કરીએ અને ત્યારબાદ થોડી સાત્વિક અને થોડી તાત્વિક આ ભાવ ગંગામાં થોડું શ્રવણ સ્નાન કરીશું. તો આવો પહેલા એક પ્રાર્થનાનું પુષ્પ ભગવાનને સમર્પિત કરીએ. રોજના માટે મંગલાચરણ થયા બાદ એક પ્રાર્થનાનું પુષ્પ ભગવાનને અર્પણ કરીશું. એ પ્રાર્થનાનું પુષ્પ એટલે ગોવિંદ દામોદર સ્તોત્ર. આવો સૌ સાથે મળીને ગાઈએ. करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे